जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे तालुक्याचे ठिकाण असून राज्याचे प्रसिद्ध मंत्री गिरीश महाजन या तालुक्याचे भाजपचे आमदार आहेत। या जामनेर तालुक्यात बेटावट खुर्द नावाचे एक गाव आहे। बेटावट खुर्द या गावी सुलेमान रहीम का पठाण हा 20 वर्ष वयाचा तरुण राहत होता। सुलेमान पोलीस होण्याचे स्वप्न बघत होता। सुलेमान राहत असलेल्या बेटावर खुर्द या गावाच्या जवळपास परिसरात एक अल्पवयीन मुलगी राहत होती। ती कन्या शैक्षणिक कामानिमित्त जामनेर येथे बसने ये जा करत होती असे सांगितले जाते। ती ज्या बस जामनेरला जात होती ती बस सुलेमानच्या बेटावर खुर्द या गावावरून मार्गक्रमण करत होती असे म्हटले जाते। त्याच बसने सुलेमानही जामनेरला जात असल्याचे सांगितले जाते। या बस प्रवासात सुलेमान आणि त्या मुलीचे संभाषण होत असल्याचे बोलले जाते। संपर्कातून संभाषण व संभाषणातून दोघांत प्रेम झाल्याचे देखील बोलले जाते। ग्रामीण भागात एक तरुण एका तरुणीसोबत अथवा कुमारवयीन मुलीसोबत बोलला म्हणजे चर्चेला उधाण येते। हे तरुणींना सांगण्याची गरज नसते। त्यामुळे एकमेकांवर प्रेम व्यक्त करणारे तरुणी तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी कामाचे निमित्त करून येतात आणि चोरून लपून भेटतात। हे ज्याला समजते त्याला माहिती असते। या विषयाला हेरून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अशा तरुण जोडप्यांना तासनतास एकांतात बसण्यासाठी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा व्यवसाय थाटला जातो। व्यावसायिकाची आणि ग्राहकाची गरज यातून व्यवसायाचा शोध लागतो। कॅफे या गोंडस नावाखाली जोडप्यांना तासनतास बसण्यासाठी प्रसंगी अश्लील चाळे करण्यासाठी मुभा देण्याचा व्यवसाय थाटला जातो। असे कॅफे कुठे आहेत, त्या ठिकाणी किती पैसे द्यावे लागतात याचा प्रेमी युगल शोध लावतात। अशाच कॅफेची माउथ पब्लिसिटी अर्थात मोफत जाहिरात संबंधितांमध्ये झालेली असते। जामनेर या तालुक्याच्या ठिकाणी असा द ब्रँड कॅफे नावाचा कॅफे असल्याची माहिती सुलेमानला होती। द ब्रँड कॅफे मध्ये त्याने त्या कन्येला घेऊन जाण्याचे नियोजन केले। तिनेही त्याच्या प्रस्तावाला होकार देत त्या द ब्रँड कॅफे मध्ये जाण्याचे मनाशी निश्चित केले। ठरल्यानुसार 11 ऑगस्टचे दिवस निश्चित झाला। सध्या पोलीस भरतीचे अर्ज भरण्याचे कोणतेही वातावरण नसल्याचे समजते। मात्र पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे जात असल्याचे घरी सांगून तो जामनेरला द ब्रँड कॅफेतील तोगड्या जागेत त्या मुलीसोबत बसण्यासाठी गेला। सुलेमान सोबत भिन्न धर्माची आपल्या तालुक्यातील अल्पवयीन मुलगी कॅफेत असल्याची माहिती जामनेर बेटावत आणि बाकी येथील काही तरुणांना समजली। आपल्या धर्माची मुलगी परधर्माच्या तरुणासोबत कॅफेत असल्याची माहिती कळता या तरुणाची माथी भडकली। या तरुणांच्या जमावाने तात्काळ कॅफेमध्ये जाऊन सुलेमानला पशुप्रमाणे बाहेर ओढून काढले। कॅफे बाहेर सुलेमानला आणता तरुणांच्या जमावाने त्याला अतिशय क्रूर व अमानुष पद्धतीने मारहाण सुरू केली। सुलेमानच्या मोबाईलमध्ये त्या अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो असल्याचा जमावाला संशय होता असे म्हटले जाते। जमावाने सुलेमानचा मोबाईल हिसकावून घेत त्याची तोडमोड केली। 4 चाकी वाहनात बसवून त्याला निर्मनुष जागी नेण्यात आले। त्या ठिकाणी त्याला लाथा बुक्क्याने हाणमार करण्यात आली। अंगात हैवान संचारले जमावातील तरुण सुलेमानला मारहाण करत होते। अंगावर जागोजागी त्याला एवढी मारहाण झाली की त्याला उभे राहणे, चालणे, बसणे, धावणे कठीण झाले। तो गयावया करत होता, जीवाची भीक मागत होता। मात्र जमावातील तरुणांना त्याची दया आली नाही। राक्षसाप्रमाणे प्रत्येक जण सुलेमानला मारहाण करत होता। त्यानंतर त्याला तो राहत असलेल्या बेटावट खुर्द या गावी नेण्यात आले। गावाच्या बस स्थानकावरून त्याला वाहनातून बाहेर काढून पुन्हा मारहाण करण्यात आली। आपल्या मुलाला जमावाकडून अमानुषपणे, निर्दयपणे बेदम मारहाण होत असल्याची माहिती त्याचे वडील रहीम का बने का पठाण यांना ते शेतात काम करत असताना दुपारी 4:30 वाजता समजले। आपल्या काळजाच्या तुकड्याला अमानुषपणे मारहाण होत असल्याचे समजता रहीम का पठाण घटनास्थळी आले। त्याच वेळी रहीम का यांची पत्नी तमस्कू खा, मुलगी मुस्कान हेही बेटावर खुर्द बस स्थानकावर आले। सुलेमान हा केवळ अंतवस्त्रावर जमिनीवर पडला असल्याचे त्यांना दिसले। 8 ते 10 मारेकरी त्याच्या अंगावर मिळेल त्या ठिकाणी त्याला लाठ्या काठ्यावर लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले। सुलेमानच्या अंगी अजिबात त्राण नसल्यामुळे केवळ मार खाणे आणि जीवाच्या आकंताने तळमळत पडणे एवढेच त्याच्या नशिबी आले होते। सुलेमानच्या आई वडिलांनी काही मारेकऱ्यांना ओळखले। त्यांनी सर्व मारेकऱ्यांना विनवणी केली की सुलेमानला मारू नका असे सांगितले। मात्र कुणीही त्यांची ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। सुलेमानचे वडील रहीम खा त्याची पत्नी व मुलगी मारेकऱ्यांना वारंवार विनवणी करत होते। मात्र मारेकऱ्यांनी त्याच्या अंगावरही धाव घेत त्यांना शिवीगाळ व धमकी देत मारहाण सुरू केली। काही वेळातच या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली। या माहितीच्या आधारे गावकरी जमा झाले। गावकरी जमा होत असल्याचे बघून सर्व मारेकरी जखमी व मरणासन्न सुलेमानला तशाच अवस्थेत सोडून पळून गेले। रहीम का पठाण व त्याची पत्नी याच्यासह इतर नातेवाईकांनी अंगात केवळ अंडरवेअर असलेल्या सुलेमानला कसेबसे घरी आणले। त्याला तशाच जखमी अवस्थेत कसेबसे कपडे घातले। विचारपूस केली असता त्याने त्याला झालेल्या मारहाणीचा घटनाक्रम कथन केला। त्याची मरणासन्न जखमी अवस्था बघून त्याला वैद्यकीय उपचारार्थ जामनेर उपजिल्हा रुग्णालय खासगी वाहनाने नेण्यात आले। मात्र तो मरण पावला होता। त्याचे प्राणज्योत घरी पोहोचल्यावर मालवले। तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले।
सुलेमान मरण पावल्याचे समजतात मुस्लिम बांधवांचा समुदाय जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात दाखल झाला। या घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इतर सहकार्यासह रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालय परिसरातील वातावरण हाताबाहेर जाण्यापूर्वी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले। या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक देखील दाखल झाले। सुलेमान पठाण याच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील रहीम का पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।